हॅलो, कशा आहात तुम्ही? त्या दिवशी वटपौर्णिमा होती. माझी वहिनी पण आलेली. मग पूजेचं ताट तयार करायचं होतं. मग दोघीजणी आम्ही खाली बसलो आणि पूजेचं ताट करायला लागलो. हळदी, कुंकू, काही अगरबत्ती घेतली, दूध घेतलं, फुलं घेतले. सर्व पद्धतशीर व्यवस्थित ताटामध्ये सामान ठेवत होतो. त्याच्यानंतर आम्ही एक आंबा पण घेतला. आणि मग एक एक वस्तू काही विसरायला नको म्हणून पद्धतशीर आम्ही सर्व ताटामध्ये ठेवून घेतलं. कारण की तिचं पण छोटं बाळ होतं म्हणून लवकर पूजा करायला जायचं होतं. मग समोरच्या काकी पण आल्या. आता आम्ही पूजा करायला खाली मंदिरात जातोय. तो बाळ ते छोटं झोपलेलं होतं, त्याच्या आधी पूजा करून यायचं होतं आम्हाला. मग नंतर माझी फ्रेंड पण मिळाली तिथं मंदिरातच. मग आम्ही सर्व सोबत गेलो मंदिरात, कारण की मंदिरामध्ये खूप गर्दी होती. कारण दुपारी 11 नंतर पौर्णिमा लागलेली. त्याच्यानंतर सर्व बायका त्याच्यानंतरच आलेल्या पूजेला. मग तिथं लाईन लागलेली होती. आमच्या पाठी पण बायका उभ्या होत्या. कारण की हे आमचं 7 टावरचं एकच मंदिर आहे. सर्व कार्यक्रम तिथंच होतात आणि बाहेर पाऊस काही ऊन येत होतं म्हणून त्यांनी मंदिरातच वडाचं झाड ठेवलेलं होतं आणि तिथंच पूजा करायला लागलो आम्ही. मग मी पण तिथंच करायला लागली. पण थोडं मागे पुढे टायमिंग व्हायचा, कारण की बायका एकदम जवळ येऊन गेलेल्या होत्या. कारण की प्रत्येकाला घरी जायची घाई असतेच. पूजा करून लगेच सर्वजण घरी जाणारच होते. मग त्या बायका इतक्या घाई करत होत्या, कारण की तिथं दूध, पाणी सर्व असं वडाच्या झाडाला टाकत होते. तिथे पूर्ण ओलावा झालेला होता. म्हणून खाली बसायला हेच झालं नाही. खाली बसू शकत नव्हते आम्ही. मग असं थोडंसं वाकूनच पूजा केली. आणि मग त्याच्यानंतर पूजा सर्वांची झाल्यानंतर मग प्रत्येकाने दोरे बांधले वडाच्या झाडाला. मी अजून पूजा करतच होती. बऱ्याच जणांचे वडाच्या झाडाला दोरे बांधून झालेले होते. ते उभे राहिलेले बरेच जण. मग हळूहळू पूजा झाली माझी. थोडा मला वेळच लागलेला पूजा करायला. मग मी पण थोडं थांबलेली सर्व बायकांचं होईपर्यंत. मग ते झाल्यानंतर मग मी पण वडाच्या झाडाला दोरा बांधला आणि मग 7 फेरे मारायचे होते. मग प्रत्येकजण आहे ना सर्व व्यवस्थित उभे राहून घेतले आणि त्याच्यानंतर मग आता गोल राऊंड करून मग प्रत्येकजण आहे ना वडाच्या झाडाला आहे ना फेऱ्या मारत होत्या. कारण की पाठीमागे ना गणपतीचं देऊळ आहे आमचं. मग त्याच्या आतमध्येच आहे ना पूजा होती. तिथंच वडाचं झाड, त्या ब्राह्मण असतो तिथं, त्याने वडाचं झाड तिथंच ठेवलेलं होतं. म्हणून तिथंच सर्वजण आम्ही पूजा करत होतो. आता झालंय सर्व पूजा करून. आता वडाच्या झाडाला आता 7 फेऱ्या मारणार होतो सर्वजण. टाइमपास चालू होता. तुम्हाला माहिती बायका असल्या की थोडा टाइमपास होतोच. म्हणून हळूहळू सर्वांची पूजा झाली. मग आता आम्ही 7 फेरे मारत होतो वडाच्या झाडाला हळूहळू. ते पण स्लो चालू होतं. सर्व बायका एकदम जवळ होत्या, सुटसुटीत न होत्या. मग हळूहळू सर्व 7 फेरे मारतच होतो. आणि पाठीमागे पण बायका भरपूर होत्या आमच्या. कारण की त्या दिवशी दुपारी पौर्णिमा लागली ना, मग बराच वेळ म्हणजे थांबावं लागलं आम्हाला. मी पण थोडी थांबलेली. त्याच्यानंतर पूजा केली मी पण त्या बायकांचं झाल्यानंतर. मग हळू झाली सर्व पूजा कंप्लीट, व्यवस्थित झाली. कारण की माझ्या वहिनीचं पण छोटं बाळ होतं, तो पण रडतच होता घरी. त्याच्यासाठी मग आम्हाला थोडं लवकर आवरायचं होतं, म्हणून मी पटापट फेऱ्या मारत होती. पण पुढच्या बायका आहे ना स्लो चालत होत्या. मग त्याच्यामुळे ते पुढे जाण्याशिवाय मी तर काही जाऊ शकत नव्हती पुढे. मग आम्ही, काकी होती, मी होती, माझी फ्रेंड होती, आम्ही तिघी चारीच पूजा करायला गेलेलो खाली. 7 फेरे मारून कंप्लीट झाले. तरी स्लो चालूच होतं आमचं. थोडी ही व्हिडिओ मी स्पीडमध्येच घेतली, कारण की 1.5-2 मिनटं पुढे ही, म्हणून मला ही थोडी स्पीडमध्ये घ्यावं लागली. त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मग मी 5 ते 7 बायकांची ओटी भरली. ही माझी फ्रेंड आहे, हिची पण ओटी भरली. सर्व तिथं मंदिरातच बसलेलो होतो आम्ही. मग प्रत्येकाची ओटी भरून झाल्यानंतर मग माझ्या वहिनीची पण भरली. त्या बाजूच्या काकी आहे त्यांची पण भरली. ज्या ओळखीच्या होत्या माझ्या त्यांच्या सर्वांच्या ओट्या भरून झाल्या माझ्या. मग आता घरी पण जायचं होतं, कारण की आम्ही सकाळपासून काही खाल्लेलं पण नव्हतं.
काकी आहे, काकींची पण ओटी भरून झाली. ओटी भरल्यानंतर मग आम्ही मस्त फोटो वगैरे काढले तिथं छानपैकी. फोटो वगैरे काढून झाल्यानंतर मग आता घरी जायला निघालो आम्ही. मग आता घरी जायचं होतं. मग तिथं पण छानपैकी येताना अशी शूटिंग केली. येता येता मग काकी पण होत्या. काकींना म्हटलं चला आपण दोघी सोबतच जाऊया. मग वहिनी शूटिंग करत